नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 19 फेब्रुवारी आणि आजचे आल्या बाजारभाव जे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेला बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते रेग्युलर मिळत जातील, लवकरात लवकर मिळेल आणि हा अपडेट जो आहे आले बाजारभावाचा तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज आले प्लॉटमध्ये व्हिडिओ न काढून आपल्या दुसऱ्या शेतामध्ये बसलो होतो, इथं एक व्हिडिओ बनवतोय। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की 4000 रुपयापासून ते सरासरी 4400 रुपयेपर्यंत भाव चालू होते, पण आज पुन्हा जे तर भाव माझ्या तालुक्यामध्ये जे जाफराबाद तालुक्यात अजून भाव कमी झालेले आहेत। शेवटी जे तर 38-37 रुपयापर्यंत जे तर भाव सध्या चालू आहे माझ्या भागामध्ये। तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे आज रोजी हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आलेचे भाव जे तर अजून किती कमी होईल याबाबत आपण व्हिडिओ टाकला होता। तर हे सांगता येत नाही शेतकरी मित्रांनो, पण ज्यावेळेससुद्धा आता हे जे भाव स्टेबल होतील, कुठेतरी होतील 35वर होतील किंवा मग 3000वर होतील, किंवा आता सध्या 37 ते 38 रुपये सध्या खरेदी चालू आहे किंवा 4000पर्यंत चालू आहे चांगला माल। तर हे जे भाव आहे सद्यस्थितीचे आहे, यानंतर अजून किती कमी होऊ शकतात हे सांगता येत नाही। कारण सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की मी सांगितलं अगोदरच, मुख्य कारण जे आहे तर कमी होण्याचं काय झालं की बऱ्याच शेतकऱ्यांनी माल देण्यास सुरुवात केली आणि त्यात व्यापाऱ्यांनी संधी साधली। समोर मार्केटमध्ये पण थोडासा भाव कमी झाला, पण जास्त भाव जे कमी करायचं जे रिझन आहे ते व्यापाऱ्याकडून होत आहे। कारण समोरून मोठे मोठे मंड्या आहे जिथं हे व्यापारी माल देतात किंवा पाठवतात, तिथं जर 2 रुपये 3 रुपयाने भाव उतरले असेल तर हे व्यापारी जे तर डायरेक्ट 5 रुपयाने भाव कमी सांगून मग सौदे करतात। तर याच्यामुळे पण थोडंसं आता याच्यामध्ये झालं काय, उतरता क्रम लागलेला आहे भाव कमी होण्याचा, त्यामध्येच व्यापारी आता संधी साधत आहे। तर अशामध्ये ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे माल काढण्याची, त्या शेतकऱ्यांनी मी सांगेल माल द्यावा, नाहीतर अजून तुम्ही 1 महिनाभर थांबा। तुम्हाला जर पुरेसं पाणी पुरत असेल तर तुम्ही 1 महिना थांबा, त्यानंतर अजून काहीतरी हालचाल होईल, भाव वाढतील, जास्त नका होईना पण 1000 रुपयापर्यंत अजून भाव, असा एक अंदाज आहे की 1000-1500 रुपयापर्यंत अजून भाव वाढणार आहे। पण त्याला अजून टाईम आहे, कारण सद्यस्थितीला आता रमजान महिन्यात सुरुवात होणार आहे। तर जे मिडियम कास्टचे जे व्यापारी आहेत, बरेचसे व्यापारी, ते ह्या टायमाला पाहिजे तेवढं अद्रकीमध्ये काम करत नाही किंवा अद्रक खरेदी विक्रीचं थोडंसं कमी होऊन जातं। त्या अनुषंगाने पण काय होणार आहे का, थोडेसे हे जे भाव जे आहेत स्टेबल राहतील 1 महिनाभर। जर हे 38 रुपयापर्यंत किंवा 37-36 रुपयापर्यंत जरी राहिले तर हे असेच राहतील, 1 रुपया 2 रुपये कमी जास्त होईल फक्त। तर हे जर स्टेबल राहिले तर अजून पुढं 1 महिन्यानंतर ज्यावेळेस रमजान संपून जाईल त्यावेळेस मार्केटला पण सुरळीत होईल। आणि प्लस त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो, सध्या व्यापाऱ्यांकडे काय झालेलं आहे माहिती आहे का, आता इथून पुढे 1 महिनाभर थोडेसे व्यापाऱ्यांकडं लेबरची टंचाई होणार आहे। कारण का, तर आपल्या भागामध्ये जेवढे पण हे मजूर येतात ते बाहेरचे, मध्य प्रदेशचे असतात, MP चे, मुख्यत्वे जास्त करून MP चेच मजूर आहे प्रत्येक व्यापाऱ्याकडे। तर ते जात आहे त्यांच्या मूळ गावी ह्या महिन्यामध्ये, कारण त्यांचा एक सण असतो भगोरिया म्हणून। तर त्या सणासाठी बरेचसे मजूर जे तर जात आहे सध्या, काहींचे गेलेले आहेत, काहीचे जाणार आहेत। तर ही सध्या परिस्थिती आहे। तर अशामध्ये काय होणार आहे, व्यापाऱ्यांची संख्या थोडी कमी होणार आहे। तर एक 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये अजून भावामध्ये काय थोडं कमी जास्त झालं तर होऊ शकतं आहे, कारण बरेच व्यापाऱ्यांचे मजूरच नसल्यावर काढणार कुठून आहे, आणि पर्यायाने ज्याच्याकडे मजूर आहे त्यांच्याकडून एवढा माल खरेदी केला जाणार नाही। तर शेतकऱ्यांनी थोडंसं गडबड करू नये। जो व्यापारी जो आहे तर सौदे करून जर माल काढत नसेल तर
तुम्ही थोडं थांबलं तरी चालतं आहे, किंवा मग ज्यांना खरंच गरज आहे अशा शेतकऱ्यांनी माल लवकरात लवकर काढून घ्यावा सध्याच्या नुसार. कारण अजून थोडेफार कमी होऊ शकतात, कारण कॉम्पिटिशन कमी झालं की अजून व्यापारी जे आहे तर 2 रुपयाने कमी मागतात, असं पण होऊ शकतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे आले बाजार भाव. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि सगळ्या शेतकऱ्यांनी, जेवढे पण शेतकरी बघतायत, ज्यांना माहीत आहे तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. सौदे कितीने झालेले आहेत आणि पुढे गावाचं किंवा तालुक्याचं नाव टाका, ज्यामुळे इतर जे शेतकरी बघतील आपला व्हिडिओ त्यांना कमेंट वाचता येईल, आणि मलासुद्धा कळेल की प्रत्येक तालुक्यामध्ये जे तर काय भाव मागत आहे, की माझ्याच तालुक्यातले जे व्यापारी आहेत ते कमी भावाने मागत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. परत काही नवीन कमी जास्त अपडेट जर झाला भावामध्ये तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा. धन्यवाद.